नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे. खूप दिवस झाले ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदांची परीक्षा ही रखडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ही परीक्षा या तारखेला नक्कीच होणार विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जे काही माहिती देतो आहे ती काही हवेत माहिती देत नाही विद्यार्थी मित्रांनो. संपूर्ण पुराव्यासहित तुम्हाला ही माहिती देतो आहे विद्यार्थी मित्रांनो. ही अपडेट देण्यामागचे कारण म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडलेला असेल किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असेल की आता काही परीक्षा होत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो खास त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर चॅनलला जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या खाली. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्ध पत्रक आहे 22/12/2023चं. कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळ सेवा पेसा आणि नॉन पेसा आपली जी भरती थांबलेली आहे ती याच कारणाने थांबलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पैसा आणि नॉन पैसा यामुळे जाहिरात 11/8/2023 14/8/2023 या कालावधीत विभागस्तरीय वरून प्रसिद्ध करण्यात आल्या. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरवण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्या अनुषंगाने या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येते की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा कोण घेणार आहे? IBPS कंपनी. जी कंपनी आपली आरोग्यसेवक आणि कोणती परीक्षा? ग्रामसेवक या दोन पदांची सुद्धा भरती घेणार आहे. म्हणजे झेडपीचे जेवढ्याही भरती आहे, जेवढ्याही परीक्षा आहे ती हीच कंपनी घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर ही कंपनी केव्हा परीक्षा घेणार आहे या पदाची? तर 16 व 19 जानेवारी रोजी राबवण्यात येणार आहे. आता इथे बघा 2023 चुकून आलेला इथे 2024 पाहिजे होतं. ठीक आहे, जी राबवण्यात येणार आहे. इथे प्रिंट मिस्टेक आहे. तसेच शासनपत्र दिनांक 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पैसा क्षेत्रातील पदभरतीस निर्णय असल्याने फक्त नॉन पैसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. कार्यवाही म्हणजे निकाल लावणे आणि जॉईनिंग देणे हीच आहे विद्यार्थी मित्रांनो. हे परीक्षा घेऊ शकतात, म्हणूनच यांनी परीक्षा घ्यायचे ठरवलेले आहे आणि 19 आणि 16 तारखेला हे परीक्षा सुद्धा घेत आहे. कोणत्या पदासाठी? कृषी सेवक या पदासाठी. तर बघा, याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षेचे प्रवेशपत्र यथावकाश IBPS संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तर बघा, यांची जी परीक्षा आहे ती 16 आणि 19 जानेवारीला होणार आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपली सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये ही केव्हाही परीक्षा होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. एकतर 16 आणि 19 नंतर होईल किंवा अगोदर सुद्धा होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. IBPS कंपनी आहे ती रेडीच असते परीक्षा घ्यायला आणि तिचा एक आहे की ती वेळेवर परीक्षा घेत असते विद्यार्थी मित्रांनो. सर्वात फास्ट परीक्षा घेण्यामध्ये पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो. हे आपलं पैसा आणि नॉन पैसामुळेच ही परीक्षा थांबलेली आहे, नाहीतर आतापर्यंत परीक्षा होऊन रिझल्टसुद्धा लागला असता विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे की आपली परीक्षा ही जानेवारी महिन्यामध्ये केव्हाही होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. केव्हाही म्हणजे केव्हाही होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आणि जवळपास 9 किंवा 12 तारखेच्या नंतरच होईल. ही एक अंदाजित तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो. 19 नंतर होऊ शकते किंवा 19च्या आधीसुद्धा होऊ शकते. तर खूप महत्त्वाची बातमी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अभ्यास सोडलेला असेल त्यांनी अभ्यास सुरू करून द्या, कारण की परीक्षा ही जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.